पूजा गायकवाडमुळं सरपंचाची आत्महत्या। ती माझी मालकीन होती, तो माझा मालक होता। आणि मालक आणि मालकीन ह्यामधला फरक आपल्याला बघायचा आहे मित्रांनो आज। तर नेमकं मालकीन कशाला म्हणायचं आणि मालक कशाला म्हणायचं या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, काल, परवा आणि 13 या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये एकच जिकडं तिकडं बघावं ती एकच बातमी आहे आणि ती म्हणजे पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे। तर गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हे दोघं कोण होते आणि कोण कुठे भेटले, कशामुळे भेटले, काय करत होते? तर मित्रांनो, चला आपण बघूया। पूजा गायकवाड ही नर्तकी म्हणजेच एखाद्या कला थिएटरमध्ये नाचणारी मुलगी। आणि त्या ठिकाणी बर्गे नावाचा सरपंच जातो आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिला ती आवडते आणि आवडल्याच्या नंतर तो 1-1.5 वर्षापासून कंटिन्यू म्हणजे सारखं जाऊ लागला आणि त्यांची ओळख झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, प्रेमाचं रूपांतर गप्पा गोष्टीत होऊ लागलं आणि गप्पा गोष्टीत होऊ लागल्याच्या नंतर त्यांचे विचार आचार एकामेकाला जुळू लागले आणि त्याच्यानंतर जे काही पुढं वाढलं ते सर्वांना माहीत आहे। परंतु आपल्याला बघायचं आहे की मालकीन म्हणजे काय। तर मालकीन आम्ही बऱ्याचशा लोकांना विचारला असता मालकिनीचा अर्थ असा होतो की जो माणूस त्या बाईला मालकीन म्हणून ठेवतो त्या बाईचे पूर्ण लाड पुरावं लागतात, ती म्हणेन ते वागावं लागतं, ती म्हणेन ते द्यावं लागतं। त्याचाच प्रकार म्हणून गोविंद बर्वे यांनी तिचे पूर्ण लाड पुरवण्याचं काम केलं अशी माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली। मित्रांनो, ज्या ठिकाणी गोविंद बर्वे जायचा, ज्या बार्शी येथील थिएटरमध्ये, त्या ठिकाणी तिने सांगितलं मला बुलेट पाहिजे, त्यांनी बुलेट दिली। 5 एकर जमीन पाहिजे, 5 एकर जमीन घेऊन दिली, सोन्याचे दागिने घेऊन दिले। एवढंच नाही तर ती म्हणीन ते देऊ लागला। परंतु आज नाचणारी तिला हृदय कुठलं असं त्या ठिकाणी चर्चा चालू झाली। कारण आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस विचारपूस केली, त्यावेळेस असं समजलं की ही 20-22 वर्षाची आणि हा 38 वर्षाचा, यांच्या दोघांच्या वयामध्ये जवळपास 10-12 वर्षाचा फरक आणि 10 वर्षाचा फरकामध्ये त्या ज्या पूजा गायकवाडनी या बर्वेला जवळ केलं होतं ते फक्त पैशासाठी आणि पैसा कमवणं हे तिचं ध्येय आहे। परंतु गोविंद बर्वेसारखे तरुण शिकार होतात, गोविंद बर्गेसारखा तरुण शिकार झाला आणि असे अनेक महाराष्ट्रामध्ये उदाहरणं आहेत की शिकार होतात। मित्रांनो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपल्याला दुसरी बाजू बघायची म्हणजेच मालक कशाला म्हणतात। मालक म्हणजे तिचा एक प्रकारे नवराच असं म्हणावं लागेल। कारण मालक केल्याच्या नंतर ती नर्तकी दुसऱ्या पुरुषापाशी जात नाही, पुरुषाशी गप्पा गोष्टी करत नाही असं तेथील लोकांनी आम्हाला सांगितलं। परंतु या पूजा गायकवाडनी या बर्गेसारखे 4 परत युवक मालक म्हणून ठेवले होते अशी धक्कादायक माहिती आमच्यासमोर आली आहे, मीडियासमोर आली आहे। मित्रांनो, ही खूप विचार करण्याची गोष्ट आहे की एखादी मुलगी 4 मुलाला आपला मालक म्हणून ठेवते आणि हा बर्गे त्या बिचाऱ्याला माहीत पण नव्हतं की माझ्या पाठीमागं हिने 4 युवकांबरोबर समन ठेवले आहेत। हा बिचारा प्रेमाच्या मोहात पडलेला होता, ती म्हणीन तसं वागायचा, म्हणीन तसं राहायचा। गाडी दिली, घोडी दिली,
जमीन दिली, प्लॉट दिला, राहिलं होतं फक्त त्याचं राहतं घर. तिची नजर त्याच्यावर पण पडली आणि तिथंच गोविंदचा घात झाला असं म्हटलं तरी चालेल. कारण पोलीस डायरीमध्ये, पोलीस FIRमध्ये पूर्ण आलं आहे की ज्यावेळेस पूजा गायकवाडनी त्याच्याशी समन तोडली आणि समन तोडल्याच्या नंतर तो हातात झाला. हातात झाल्याच्या नंतर त्याने तिला विचारणा केली, मित्राकडून केली, तिच्या आईकडून केली, तिच्या भावाकडून केली, परंतु कुठलंही दाद दिली नाही. आणि म्हणूनच गोविंद बर्गे यांनी आपली जीवनयात्रा संपवली. मित्रांनो, मी महाराष्ट्रातील पूर्ण तरुणांना माझं कळकळीची विनंती आहे की आपण असं काही कृत्य करू नका की पूजा गायकवाडसारख्या एखाद्या नाचणारी बाईच्या मोहात पडून आपलं आयुष्य संपवू नका, आपलं घरदार संपवू नका. हे जीवन हे खूप अनमोल आहे आणि जीवनामध्ये आपण गेलोत तर मागे काहीही राहत नाही. कोणी कुणाचं राहत नाही, कुणा वाचून कोणाचं राहत नाही, हे सर्व जनतेला माहीत आहे. परंतु या जगामध्ये, या सृष्टीमध्ये कला सादर करण्याचं काम प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो अधिकार प्रत्येकाने आपली कला जोपासली पाहिजे. परंतु ती कला किती आत्मसात करायची आणि ते कलेच्या किती आहारी जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण कला पाहिली तर ती कला होते आणि कला करून घ्यायची झाली तर ते आपलं व्यसन होतं आहे. म्हणून आपण ठरवायचं, आपल्याला व्यसनी व्हायचं आहे की आपल्याला फक्त कलेचा आनंद घ्यायचा आहे. मित्रांनो, गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.